हे फॅमिली, मी सिद्धी अँड वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी ब्लॉग. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी गावाकडे आले आणि गावाकडे कोकणात मे महिन्यात आल्यानंतर माझा सगळ्यात पहिला जोर असतो तो म्हणजे आंबे आणि काजू. तर ह्याच्या आधी मी खूप काजू खाल्ले आणि आता सध्या माझा जोर आहे आंब्यांवरती. तर हे जे आंबे तुम्ही बघता हे रायवळी आंबे आहेत, जे आमच्या घराच्या बाजूला आम्ही असंच कधीतरी खाऊन बी टाकली होती आणि तिचं हे खूप मोठं झाड झालं आहे. तर त्याच्यावरून आम्ही दरवर्षी 150 ते 200 आंबे काढतो आणि हे आंबेसुद्धा आम्ही आडीमध्ये टाकतो आणि मस्त गोड आंबा तयार होतो पिकल्यानंतर. आणि मग त्याच्या आई साठ बनवते किंवा आम्ही ते चुपून खातो. तर कोकणातल्या माणसांनी नक्की चुपण्याचा आंबा त्यांचा फेवरेट असतो. तर तुम्ही देखील ह्या वर्षी हे रायवळी आंबे खाल्लेत का? आणि मला कलमाच्या आंब्यांचं सुद्धा अपडेट द्या की तुम्ही कलमाचे आंबेसुद्धा खाल्लेत का? तर हे जे फणस आहे हे फणस आता सध्या पिकत नाहीत. हे जेव्हा पावसाळा चालू होतो त्या सुरुवातीला, जूनच्या सुरुवातीला वगैरे पिकतात. तर मग आम्ही ते फणस आता काढत नाही, कारण का काढले तर ते पिकतच नाहीत. आणि हा आंबा पप्पानी मस्तपैकी आडीमध्ये लावला. आता 1 आठवड्याभरामध्ये हा मस्त मधुर पिकेल आणि त्याच्यानंतर आम्ही तो खाऊ. तिकडे आईने डंकावरून घरचा मसालासुद्धा तयार करून आणला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही इव्हिनिंगला चिपळूणला अजून एकदा गेलो होतो एक नवीन वस्तू घेण्यासाठी. तर ती वस्तू काय आहे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. बट ती वस्तू मम्मी आणि पप्पांसाठी एक सरप्राईज होतं.